मित्रांनो, दिल्ली पडली, पण अब्दुल रहीमसारख्या योद्ध्यांसाठी तो अंत नव्हता. खरी लढाई तर अवधमध्ये बाकी होती. तुम्हाला वाटतंय हे फक्त लष्करी बंड होतं? अजिबात नाही. रहीमने पाहिलंय सामान्य जनताही या स्वातंत्र्य लढ्यात कशी उतरली होती. ब्रिटिशांनी अवध बळकावलं आणि लोक उद्ध्वस्त झाले. याच रागातून रहीमच्या नव्या फौजेत शेतकरी आणि कामगार धडाधड सामील झाले. आता हे पहा, हे संतप्त शिपाई प्रत्यक्षात गणवेशातील शेतकरीच होते. रहीमने याच सैनिकांना आणि अन्यायग्रस्त गावकऱ्यांना एकत्र आणलं. रहीमच्या फौजेत चक्क 60% सामान्य शेतकरी होते. सलीमसारखे तरुण फक्त बदल्यासाठी नाही तर स्वातंत्र्यासाठी लढायला सज्ज होते. बेगम हजरत महल यांनी अवधचं नेतृत्व हाती घेतलं. त्यांनीच रहीमला एक नवी भक्कम फौज उभारण्याची मोठी जबाबदारी दिली. मौलवी अहमदुल्लाह शाह यांनी रहीमला प्रेरणा दिली. अवध आता सर्वात मोठा मोर्चा आहे, हा विश्वास त्यांनीच जागवला. उठाव अक्षरशः वणव्यासारखा पसरत होता. दिल्लीवरून आलेले योद्धे आणि अवधची जनता लखनौच्या निर्णायक युद्धासाठी आता पूर्ण सज्ज होते. अगदी सरसेनापती बख्त खानही दिल्ली सोडून बेगम हजरत महल यांच्या मदतीला अवधमध्ये पोहोचले. हे नमक केंद्र बनलं. चिन्हटच्या लढाईत रहीमने कमालच केली. शत्रूची ताकद तोडण्यासाठी त्यांनी ब्रिटिशांच्या दारुगोळ्याच्या ताफ्यावर रात्री अचानक जबरदस्त हल्ला चढवला. ब्रिटिश सैन्य शस्त्रास्त्रांनी सज्ज होतं नक्कीच, पण त्यांच्या तुलनेत रहीमच्या नव्या फौजेचा उत्साह आणि संख्या थक्क करणारी होती. रहीम, सलीम आणि इक्बालने भन्नाट गनिमी कावा वापरला. गाड्या अडवल्या आणि ब्रिटिशांचा संपूर्ण दारुगोळा वाटेतच उडवून दिला. या एका स्फोटामुळे लखनौचा वेढा ब्रिटिशांसाठी भयंकर कठीण झाला. हा केवळ लष्करी संघर्ष राहिला नाही, तर जनआंदोलन बनला. रहीमच्या नव्या फौजेने ब्रिटिशांचे सर्व पुरवठा मार्ग तोडले आणि त्यांना लखनौ रेसिडेन्सीमध्ये अनेक महिने अक्षरशः कोंडून ठेवलं. हताश ब्रिटिशांनी फूट पाडण्यासाठी अवध जाहीरनामा काढला. जमिनीचं आमिष दाखवलं, पण आपल्या क्रांतिकारकांचे इरादे अजिबात डळमळीत झाले नाहीत. अहमदुल्ला शाह यांना हरवणं अशक्य झाल्यावर संतापलेल्या ब्रिटिशांनी त्यांच्या डोक्यावर चक्क 50,000 चांदीच्या नाण्यांचं प्रचंड मोठं इनाम ठेवलं. पुढे वेढा तुटला, तरीही बेगम हजरत महल आणि रहीमच्या फौजेने हार मानली नाही. त्यांनी आझादीचा नारा बुलंदच ठेवला. दिल्लीच्या पराभवाने त्यांना तोडलं नाही, उलट मजबूत केलं. शेतकरी आणि सैनिकांच्या या अभूतपूर्व लढ्याला आपण खरोखर अपयश म्हणू शकतो.